ऋतू फुलांचा, फुलपाखरांचा ऋतू आहे कोकणातल्या हिरव्यागार निसर्गावरती सूर्यकिरणांच्या उत्सवाचा। मित्रांनो, आता शरद ऋतू सुरू झाला आहे, कोकणातला पावसाळा गेला आहे आणि आता पुन्हा एकदा कोकणामध्ये रंगांची उधळण व्हायला सुरुवात झालेली आहे। आता तुम्ही क्षितिजाकडे पाहाल तर तुम्हाला संध्याकाळच्या वेगवेगळ्या रंगांनी आपला कोकण सजलेला दिसेल आणि याच वेळेस कोकणामध्ये पठारांवरती, सड्यांवरती अनेक प्रकारची फुलं आपल्याला दिसतात। अगदी यावर्षी 8 वर्षांनी फुलणारी कारवीसुद्धा आंबोली घाटात फुललेली आहे। कोकणी रानमाणूशी ही सीझनल इको टूर अनुभवण्यासाठी अनेक भागातून लोक येत असतात आणि यावेळेस आपल्याकडे आले आहेत कर्नाटकातून काही पाहुणे आणि त्यांना कोकणातला हा ऑक्टोबर सीझनमधलं जे कोकणातलं वेगळेपण आहे ऋतूचं आणि निसर्गातलं ते मला दाखवायचं आहे। आज आपण जाणार आहोत इथेच जवळ असलेल्या नागनाथ मंदिराच्या इथल्या जिवंत झऱ्यांमधून उगम पावणाऱ्या नदीकडे, ज्याला आपण वेस्टर्न घाट्समधले पेरेनियल स्ट्रीम्स म्हणतो। तिथे एक देवतळी आहे, ती आपण बघणार आहोत। तर मित्र, त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत इथे या भागातलं एक सगळ्यात जुनं जंगल जे श्रद्धेच्या नावावरती जपलं गेलं आहे। हीच अशीच ऋतूप्रमाणे बदलणाऱ्या कोकणातल्या जीवनशैलीची सूत्र आणि निसर्गाचे सोहळे आपण टूरमधून अनुभवत असतो आणि प्रत्येक भागाच्या, प्रत्येक कोकणातल्या सह्याद्रीपासून ते समुद्रापर्यंतच्या अशा पसरलेल्या ह्या गावांमधल्या जगण्याचा अनोखा आनंद आपण वाटत फिरत असतो। बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सह्याद्री कोकण कॉरिडॉरमधील दोडामार्ग तालुक्यातील प्रत्येक गाव म्हणजे वाईल्डलाईफ सँच्युरीज म्हणावी असंच। जैवविविधतेने नटलेलं नंदनवन, घनदाट जंगलांनी आच्छादलेले हे डोंगर पेरेनियल स्ट्रीम्स अर्थातच वर्षभर जिवंत नैसर्गिक झऱ्यांना जन्म देत असतात। त्यामुळेच ह्या जंगलाचे महत्त्व लक्षात घेऊन पूर्वजांनी ह्या जंगलाला देवाचे स्थान दिले। अशीच एक देवराई परमे ह्या गावात आहे। So this is Devrai. Devrai means a sacred forest. So all the jungle that you are seeing surround, it is green, yes, but this forest is not the primary forest because most of the jungle is cut throughout the last 100 years. But this is only forest which is uncut and completely exists since the yes, means 500-600 years old forest. And some tree species are endemic to this region, means only found in this region. So there is one entada, means this you are seeing lying on the ground. This is a climber, and this such a huge entada climbers you will find only in this Devrai. This entada, yes. Climber tree. This is one kind of a fungi that is you will found on in the rainforest. So this is a clear indication that it's a high oxygen or oxygen rich area. Lichen is a fungi. The climber tree. Look at this one. It's connected. This is the वेलूद नो रे, Velud. This is not a tree part. This is climber. Okay, Climber tree. It is a climber, but it's big. Very big. What's the name? In English it is entada. So there is no temple or there is no idol inside. Just trees are worshipped.
नेक्स्ट ते पण सिंपल पडाय हो दिस इज पार्ट ऑफ एंटाडा. ह्याच्या भितर सीड असता. ही अशी लॉंग अशी शेंग कशी असता त्याच्या भितर सीड असता. आता ते रिसर्चर जे येतात ना ते घेऊन जातात. ते रिसर्च सुद्धा करू नका म्हणतो आम्ही. ते खालती पडले का त्याचा सेल्फ जर्मिनेशन प्रोसेस. जशी देवराई पवित्र जंगल आहे तसेच गिरीच्या मस्तकातून वाहणारे झरे देखील पवित्र आहेत. या भावनेने मेढे या गावातील लोक नागनाथाला पुजतात आणि जवळच्या देवतळीतील पवित्र पाणी शिवरात्रीला धावन तीर्थ म्हणून वाटतात. नागनाथाची तळी आणि हे नागनाथ मंदिर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ज्या ठिकाणी नदीचा उगम झाला आहे ती जागा ही अतिशय पवित्र जागा मानली जाते. इथे सुद्धा तुम्ही बघू शकता की कितीतरी तुम्हाला मासे दिसत आहेत फ्रेश वॉटरमधले, म्हणजे जिवंत झरे इथे उगम पावत आहेत. जर आपण असा थोडासा जरी आवाज केला तरी तुम्हाला इथे बुडबुडे येताना दिसतील. हे बघा, तर ही जी कंपनं निर्माण होतात म्हणजे जे व्हायब्रेशन्स आहेत त्या व्हायब्रेशन्समुळे इथे जी जमीन आहे ती हलते आणि त्याच्यातून असे स्प्रिंग्स म्हणजे जिवंत झरे बाहेर येताना दिसतात. हे जे मंदिर आहे खूप जुनं आहे आणि संपूर्णपणे कोकणी शैलीचं बांधलेलं मंदिर आहे. आणि अशी जी मंदिरं आहेत, अशी जी देवळं आहेत जी आपल्याला आपल्या संस्कृतीचा निसर्ग संवर्धनाचा अप्रोच देतात, एक निसर्ग संवर्धनाचा आपल्याला एक संदेश देतात की जिथे झऱ्यांचा उगम आहे, जिथे नदीचा उगम आहे त्या ठिकाणी देवाचा आपल्याला अस्तित्व दिसून येतं. अंडर वॉटर घालू शकतो. So it's led by the medicinal property of that. Yeah, research program. The department. We are going to get. You want to take a sample? तुम्ही सगळे पिऊ शकता तीर्थ म्हणून. Bombay came, had it, got cured, and took a whole lot of it. It's women can drink. तीर्थ. द्यावा मनस्वी पाय पोणो पी. श्रीकृष्ण अर्पण. I wish my parents also. पी. वाहत्या नदीवरती बांधलेला हा साको आहे. झोळंबे या गावात ही खळखळ वाहणारी नदी आणि ही नदी अगदी घनदाट असं जंगलातून जाते. नदीच्या वेगवेगळ्या स्टेजेस आपण बघतो. कधी नदीची खाडी होते, ती नदी समुद्राला मिळते, पण ती जिथून सह्याद्रीतून येते अशी जी सह्याद्रीतली गावं आहेत तिथे तुम्हाला अशा खळाळणारे प्रवाह बघायला मिळतात. आत्ता माझी खाली जी ह्या साकवाच्या खालून जी नदी वाहते ही अशीच खळखळ वाहणारी झोळंब्यातली नदी आहे जी पुढे गोव्याकडे जाते. आणि जी नदी आली आहे ना ती अशी झाडांच्या अशा झाडी झुडपातून अशा कॅनोपीमधून आली आहे. त्यामुळे कुठेच तिच्यावरती असं ऊन पडलेलं नाही आहे. अशा एकदम घनदाट सावलीतून नदी येते आणि ती अशी खळखळ खळखळ वाहत या दगडांतून तिचा प्रवाह पुढे जातो. आणि त्याच्यावरती या लोकांनी, इथल्या भिडेवाडीतल्या लोकांनी इथे एक साको बांधलेला आहे आणि तोही नैसर्गिक झाडांचा वापर करून आजूबाजूला तुम्हाला ज्या पोकळीच्या बागा दिसत आहेत
या पोकळीचाच वापर करून किंवा माडाचा वापर करून, वेलींचा वापर करून, कुमियासारख्या जो झाड आहे त्याच्या दोरांचा, सुमाचा वापर करून असा बनवलेला हा साकव आहे. निवतीची रापण. मित्रांनो, एकीकडे भात शेतीच्या कापणीलाही सुरुवात झाली आणि दुसरीकडे मच्छीमारांनी रापणीतून मासे ओढायलाही सुरुवात केलेली आहे. तर कोकणाचं हे असं लाईव्हलीहूड म्हणजे जीवनशैली ही आपण पर्यटनातून बघायला हवी. पावसाने कोकणाला खूप काही दिलं आहे. फक्त निसर्ग हिरवा करून गेलेला नाही आहे, तर आमची भात शेतीही समृद्ध करून गेला आहे. आणि दुसरीकडे या दर्यामध्ये ज्या पावसाने जी वादळं निर्माण केली त्याच्यामध्ये माशांनी आपलं ब्रीडिंग करून आम्हाला या दर्याने आता मासेही द्यायला सुरुवात केलेली आहे. तर निसर्ग सह्याद्रीतून आणि समुद्रातून या कोकणी माणसाला देवाच्या रूपात अनेक आपली रूपं ऋतूप्रमाणे बदलत जाऊन मदत करत असतो आणि आम्हाला जगण्याचा आनंद देत असतो. तर हाच आनंद तुम्ही आमच्यासोबत जगण्यासाठी कोकणात नक्की या. कोकण आपलं असा आणि आपल्या सगळ्यांका तो वाचवतो असा.